नमस्कार मित्रांनो, मी किशोर तुपविहिरे आणि स्वागत आहे माझ्या या मुलाखत सदरामध्ये। तर आज आपल्या इथं मुलाखतीला आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये प्रथम सोनवणे, जे की शेकटा खुर्द हे जे गाव आहे शेवगाव तालुक्यातील, येथील ते सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत। सुद्धा ते ग्रामपंचायत सदस्य होते। साधारण एक 8-9 वर्षाचा त्यांना ग्रामपंचायतचा चांगला अनुभव सामाजिक क्षेत्रातला आहे आणि ते खूप मोठं काम करतात सामाजिक क्षेत्रातलं। ते राज्य लेवलचं काम आहे आणि मला वाटते विद्वानाचा सन्मान या सदराखाली ते आहे। त्यांच्याकडे आपण ते जाणून घेऊ। तर जय भीम। मला हे विचारायचं आहे सर, तर मला हे सांगा की तुमचं शिक्षण कुठं झालं बालपणाचं? माझं शिक्षण, माझी जी जन्मगाव आहे शेकटे खुर्द या गावी 4थी पर्यंत झालं। अच्छा। आणि आमच्या शेजारी गोळेगाव म्हणून गाव, तिथं 7वी पर्यंत झालं। अच्छा। आणि 7वीच्या नंतर पाथर्डी शहरामध्ये काकडे हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये जनता विद्यालय या ठिकाणी माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं। अच्छा 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 अच्छा। आणि मग त्यानंतर तुम्हाला असं नोकरी करावी, कुठं बाहेर जावं असं वाटलं नाही का? तसं तो काळ जो होता खूप म्हणजे प्रसिद्धी माध्यम किंवा जाहिराती वगैरे पेपरबाजी ह्या गोष्टीपासून आम्ही खूप दूर होतो। अच्छा। कारण कुठल्या क्षेत्रात जावं आणि कुणाचं आम्हाला मार्गदर्शन न मिळाल्यामुळं नोकरी क्षेत्रात आम्हाला शक्यतो जाता नाही आलं आणि पुढचं शिक्षण माझं तिथं थांबलं। आणि मग त्या अनुषंगाने मी कुठल्या तरी व्यवसायामध्ये उतरायचं ठरवलं। अच्छा अच्छा। हां, बरं ठीक आहे, हरकत नाही। मग तुम्ही राजकारणात जर आलात ना, तर राजकारणात यावं असं कसं वाटलं तुम्हाला? ग्रामपंचायत लढावी वगैरे? राजकारणात खूप उशीर आलो मी। अच्छा। गेल्या 10 वर्षाच्या पूर्वी मी, म्हणजे हे दुसरं टर्न आहे माझं। आणि राजकारण म्हणजे जास्त आवडीचा विषय नाही माझा, पण एक गावामध्ये आरक्षणाची जागा असते आपल्या, त्या आरक्षणाच्या जागेच्या पूर्वी सरपंच झाले होते आणि खूप सरपंच होते किंवा सदस्य पण झाले होते। पण मग आता मी सक्रिय असल्यामुळं काही लोकांनी मला निवड केली माझी, बा तू योग्य आहेस या राजकीय प्रक्रियेमध्ये, तर तू येऊ शकतो, म्हणून लोकांच्या आग्रहास्तव मी आलो। आणि विशेष म्हणजे राजकारणामध्ये मी 2 वेळेस, याच्या अगोदर ग्रामपंचायत सदस्य होतो तर बिनविरोध होतो आणि ह्या टर्मला पण मी बिनविरोध आहे। म्हणजे गेली 10 वर्षे मी ग्रामपंचायत बिनविरोधमध्ये सदस्य निवडून येतोय। माझ्या विरोधात कुणी ग्रामपंचायत उमेदवारी करत नाही। क्या बात आहे, बिनविरोध सदस्य निवडून येतात, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। बरं, आमच्या माहितीप्रमाणे असं मिळालं होतं की डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांची जी भारिप होती, तर भारिपचे तुम्ही शेवगाव तालुका अध्यक्ष राहिलेले, तो कार्यकाळ कोणता होता, काही अंदाज आठवतोय? मला असं वाटतं तो 2016-17चा कार्यकाळ होता। अच्छा 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 अच्छा। बरं, त्या कार्यकाळाची अशी आठवण की आपण जे काम केलं बाळासाहेबाच्या घराण्याचं आहे की नाही, बाबासाहेबाच्या घराण्याचं काम करतोय, तर त्यावेळेसची धावपळ आणि त्यावेळेस काय काय काम केलं असं थोडक्यात सांगता येईल काही? हो, तो काळ असा होता, मला कुठल्या पक्षाचं काम करायचं असं काही मनात ठरवलं नव्हतं, पण आमचे मित्र भारतीय बौद्ध महासभेचे जे काम पाहतात पाथर्डी तालुक्याचे वसंत बोर्डे साहेब, ते आमचे खास मित्र आहेत। त्यांनी मला या क्षेत्रात उतरायसाठी थोडासा प्रयत्न केला आणि मला विनंती केली की तुम्ही सक्रिय आहात, समाजासाठी काम करत आहात, समाजा चळवळीमध्ये नेहमी अग्रेसर आहात, तर तुम्ही या पक्षाचे पद म्हणजे स्वतः घ्या आणि समाजासाठी काम करा। त्यांच्या विनंतीला एक मान देऊन मी ते पद स्वीकारलं होतं भारिप बहुजन महासंघाचं। आणि जे ते मी स्वीकारल्यानंतर सलग प्रामाणिकपणे इमानीत बरे बाळासाहेबाचं काम केलं। कुठल्याही राजकीय लोकांच्या म्हणजे आधार घेतला नाही किंवा बळी पडलो नाही किंवा स्वतःच्या फायद्यासाठी काही गोष्टी मी केल्या नाही। समाजासाठी जेवढं करता येईल तेवढं मी केलं आणि 2 वर्ष कार्यकाल संपल्यावर मी स्वखुशीने तो राजीनामा दिला। अच्छा 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 अच्छा। 2 वर्षापर्यंत भारिपचं काम खूप चांगल्या पद्धतीने सरांनी केलेलं आहे। बरं, मुळात मुद्दा मग आता जे बिझनेसमध्ये उतरलात, तर बिझनेस कसं, शेती का दुसरं काही? सध्या मी शेती माझी डेव्हलप करतो आणि दुसरी गोष्ट सध्या माझा फोकस सामाजिक क्षेत्रात जास्त आहे। 2019ला मी
माझी संस्था रजिस्ट्रेशन केली अच्छा श्रीशक्ती फाउंडेशन या नावाने. अच्छा. तसं पाहिलं तर त्याचं बॅकग्राऊंड असं आहे, सामाजिक क्षेत्रात उतरण्याचं एकमेव कारण मी 2010 साली सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यामध्ये महात्मा फुले समाजसेवा मंडळ ही मोठी संस्था कार्यरत आहे. अच्छा. या संस्थेमध्ये मी 2010 साली एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. हां हां. आणि माझ्याकडं शेवगाव तालुक्यातले कमीत कमी मला एक 15 गावामध्ये माझं काम झालं. हां. आणि तेव्हापासून मला ह्या कामाची आवड निर्माण झाली. आणि माझे खरे गुरु, सामाजिक क्षेत्रातले खरे गुरु असतील ते प्रमोदजी झिंजारडे. अच्छा. खूप मोठे लेवलचे काम करतात ते. हां हां. आणि रोजगार हमीवर त्यांचं खूप मोठं काम आहे. त्यांची प्रेरणा घेऊन माझ्या गावामध्ये मी 2011 साली कमीत कमी 200 मजुराला 7 लाख रुपयाचं काम मी मिळवून दिलं होतं. 4 नंबर फॉर्म भरून त्याची प्रक्रिया असते. 4 नंबर 1 ते 14 नंबरचे फॉर्म असतात. हे जनजागृती रोजगार हमीची खूप कमी होते आणि मजुराला त्याची माहिती नसल्यामुळं या योजनेचा जनतेपर्यंत फायदा मिळत नाही. निधी खूप असतो, काम खूप उपलब्ध असतात ग्रामपंचायत लेवलला, पण थोडेसे निगेटिव्हिटी असती प्रशासनाच्या कर्मचाऱ्याची. कारण हे जे काम होतं, या कामाचा लाभ किंवा या कामाचा जो फायदा असतो, या कामाची जी मोबदला असतो डायरेक्ट मजुराच्या खात्यावर जातो. म्हणजे ह्या कामामध्ये भ्रष्टाचार हा शक्यतो करता येत नाही, चान्सच नसल्यामुळं मग प्रशासकीय लोक, कर्मचारी जे लोक असतात ह्या कामाला बगल देतात आणि त्याच्यामुळे हे काम थोडंसं धीम्या गतीने चालतं. तर हे काम खरं गरजेचं आहे. याच्यातून खूप गावाचा विकास होऊ शकतो. अनेक योजना असतात, झाडं लावण्यापासून, पाण्याचे चर खोदण्यापासून, बांधावर झाडं लावा, अनेक योजना आहेत. ही योजनेच्या माध्यमातून गावाचा विकास खूप झपाट्याने होऊ शकतो. पण ह्या रोजगार हमी योजनेची जास्त प्रसिद्धी होत नाही, कारण त्याच्यात भ्रष्टाचार करता येत नाही. अच्छा 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 अच्छा. अत्यंत सोनवणे साहेबांनी ज्या 2 गोष्टी सांगितल्यात की एक तर त्यांच्या गावामध्ये त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या जे काम आहेत ते गावात नेले, जवळपास 7 लाखाच्या आसपास त्या मंजुरी उपलब्ध करून दिली. म्हणजे गावातल्या लोकांना कामं दिले, विथ सामाजिक काम झालं, दुहेरी काम होतं आहे पहा. आणि तिसरी गोष्ट त्यांनी एक खंत व्यक्त केली की ही कामाला जास्त स्पीड का येत नाही, कारण इथं चिरीमिरी घ्यायचा प्रश्न येत नाही, कारण डायरेक्ट मोबदला हा कामगाराच्या मजुराच्या खात्यावर वर्ग केला जातो. त्यामुळं मधल्या आडल्याला कोणा बदला बिचवली इथं कोणीच नाही, एजंटगिरी नाहीच आहे. त्यामुळं दुर्दैवानं ही योजना सफल योजना असफल पद्धतीने आहे आणि त्यांना गावातल्या जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट केला पाहिजे तरच ती येऊ शकते. आणि हे सपोर्ट करण्याचं काम आमच्या प्रथम सोनवणे यांनी केलेलं आहे. प्रत्येक गावात सर रोजगार सेवक असतात नेमलेले प्रशासनाने. रोजगार सेवकाचं काम असतं मजुरांना त्या रोजगार हमी योजनेची माहिती देणं. मग 1 नंबर फॉर्म काय सांगतो, 2 नंबर काय सांगतो, 3 नंबर काय, असे वेगवेगळे फॉर्म असतात. 4 नंबर फॉर्म हा तुमचा रोजगार मागणीचा फॉर्म असतो. तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे, ग्रामपंचायतमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवककडे तो सुपूर्द करायचा आहे. त्यांनी तुम्हाला ती पोच द्यायची. ती पोच तुम्ही घ्यायची, 15 दिवस तुम्ही थांबायचं आहे. 15 दिवसामध्ये ग्रामपंचायतनी तुम्हाला काम उपलब्ध करून द्यायचे. जर तुम्हाला 15 दिवसात ते काम उपलब्ध नाही झालं तर तुम्हाला बेरोजगार भत्ता मिळवण्याची तरतूद आहे. तुम्हाला 15 दिवसाच्या नंतर जेवढे दिवस तुम्ही बेरोजगार राहताल तेवढ्या दिवसाचा भत्ता हा जो कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्याने तुम्हाला काम देण्यास टाळाटाळ केली त्याच्या पगारातून देण्याची शासनाने सुविधा केली आहे. म्हणजे ग्रामसेवक किंवा तलाठी हो नाही, ग्रामसेवक असेल, पंचायत समिती लेवलला जो काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, ज्यांच्याकडे तो फॉर्म ज्यांच्यामुळं काम देण्यात नाही आलं त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून तो भत्ता देण्याचा आदेश शासन काढतं. लक्षात घ्या, प्रथम सोनवणे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली. तालुक्यातील जिल्ह्यातील जेवढे ग्रामपंचायत सरपंच असतील किंवा ग्रामपंचायतले एखादे कार्यकर्ते असतील त्यांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची की त्यांनी काय सांगितलं आहे की जर तुम्ही 4 नंबरचा फॉर्म देऊन ग्रामपंचायतकडून मागणी करून घ्या किंवा पंचायत समितीकडून मागणी करून घ्या आणि त्याची पोच घ्या, म्हणजे त्याचं ॲक्नॉलेजमेंट कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की बाबा आम्ही ह्या कामासंदर्भात मागणी केलेली. ती मागणी जर त्यांनी उपलब्ध केली नाही काम, तर जवळ लक्षात आहे काम सुरू झाल्याच्या नंतर ते काम जर उपलब्ध नाही झालं तर त्या कामापासून
जी शासनाला पॅनल्टी म्हणून रक्कम देण्याची तरतूद आहे. म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सहज म्हणतो की रोजगार उपलब्ध नाही, तर रोजगारासाठी गव्हर्नमेंट म्हणतं मागणी करा, आणि मागणी करण्यासाठी ही प्रोसेस आता सोनवणे साहेबांनी सांगितली. बरं, मला वाटतं योजनेसंदर्भात ही माहिती पुरेशी आहे की आणखी काही योजनेसंदर्भात काही माहिती सांगायची तुम्हाला? तसं रोजगार हमी योजनेत अनेक योजना आहेत. त्या म्हणजे ग्राम पातळीवर त्या राबवल्या जातात. त्याच्यातूनच ग्रामपंचायतला रोजगार मिळतो किंवा गावातील रोजगारांना तो रोजगार मिळतो. त्याची जनजागृती पाहिजे, त्या अँगल म्हणावी तशी झालेली नाही. बरं, आता हे जे सामाजिक क्षेत्राचं तुम्ही काम करताय, खास करून स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीनं विधवांसाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी स्त्रियांसाठी, त्याच्याविषयी तुमच्या मनाने सांगा. काय जे कामाचा आढावा कसा आहे, काम कशा पद्धतीने चालतंय वगैरे. 2019ला आम्ही जी संस्था रजिस्ट्रेशन केली, त्याच्यानंतर आमचे जे सामाजिक क्षेत्रात आम्ही ज्यांना गुरु मानतो, जे प्रमोदजी झिंजारडे, त्यांच्या जीवनातला प्रसंग त्यांनी आमच्यासमोर मांडला की कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या संस्थेचा एक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि ते मृत्यू झाला सकाळी. त्याची अंत्यविधी संध्याकाळी 5:30च्या दरम्यान करण्यात आली. अंत्यविधी करत असताना सगळे त्या कुटुंबातील लोक आक्रोश करत होते, रडत होते. आणि हे चालू असताना अंत्यविधीचा पण कार्यक्रम चालू होता आणि तो विधी शेवटच्या टप्प्यावर होता. लोक शांत झाले होते आणि ती सरण टाकणं, रचणं हे प्रक्रिया चालू असताना महिलाचा एक ग्रुप वेगळा बसला होता आणि त्या महिलामधून अचानक मोठा आवाज आला किंचाळल्यासारखा, नका नका, राहू द्या, मला आठवण म्हणून राहू द्या, असं काहीतरी एक आवाज आला आणि महिला रडायला लागल्या. पण ते प्रमोद झिंजाडे सहज त्या ग्रुपकडे गेले महिलांच्या आणि ते बघितलं तर ते त्यांच्या लक्षात आलं की ती जो त्यांचा कर्मचारीचा अंत्यविधी चालू होता त्याची जी पत्नी होती, तिच्या अंगावरचे आभूषणं, अलंकार ह्या महिला, इतर महिला काढून घेत होत्या. तिचे जोडवे काढत होत्या, तिच्या गळ्यातील मंगलसूत्र काढत होत्या, तिचं कुंकू पुसत होत्या. आणि हे करत असताना ती महिला त्या बायाला विनंती करत होती, नका काढू, माझे आभूषणं माझ्या पतीचं एक आठवण म्हणून माझ्या गळ्यात राहू द्या. पण हे धर्मरूढी परंपरेनुसार, ह्या धर्माच्या रूढी परंपरा लादल्या गेल्यामुळं त्या महिला त्या बाईचे, त्या विधवा बाईचे सगळे आभूषणं काढले आणि ती एक आक्रोश करत होती. मग ते हे चित्र पाहून आमचे जे गुरु आहेत प्रमोदजी झिंजाडे यांच्या लक्षात आलं, हा प्रसंग खूप भयानक वाटला आणि इथून पुढच्या आयुष्यात मला ह्या विषयावर काम करायचं आहे. ह्या ज्या विधवाची अवहेलना समाज व्यवस्थेकडून होती ही थांबवायची. तो प्रसंग तिथंच थांबत नाही सर. ज्यावेळेस ही बाई विधवा होती त्याच्यानंतर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलतो, तिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं, तिला समाजात स्थान मिळत नाही. तिला सामाजिक क्षेत्रात तिला एक सांस्कृतिक कार्यक्रम असला किंवा घरी तुमचा एक कुठलाही कार्यक्रम असला, नवे नवे तिच्या मुलीच्या किंवा तिच्या मुलाच्या हळद असेल, लग्न समारंभ असेल, तिला कुठंच मान मिळत नाही. मग प्रश्न आमचा असा होतो का तिचा गुन्हा काय, तिचं चूक कुठं, नवरा तिच्यामुळं नाही मेला किंवा तिने नाही मारला, मग हे रूढी परंपरेत तिला का गोवल्या गेलं, तिला का अपमानास्पद वागणूक केली, समाज व्यवस्था तिच्याकडे वेगळ्या नजरेने का बघतो. मग याच्यातून तिची मुक्तता झाली पाहिजे. तिला सर्वसामान्य महिलासारखं जगता आलं पाहिजे, तिला सर्वसामान्य महिलासारखा मान सन्मान मिळाला पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आम्ही आमची संस्था प्रमोद झिंजारडे महात्मा फुले यांची संस्था हे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यावर आम्ही काम करत आहोत. बऱ्याच वेळेस आमच्या नीलमताई गोरे यांच्याबरोबर मिटिंगा झाल्यात. याच्यासाठी कायदा करण्यासाठी आम्ही शासनाबरोबर भांडतोय. अनेक संघटना याच्याबरोबर काम करतात, पण सध्याच्या शासन त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करते. पण आमचं ते कायदा अंमलात आणण्यासाठी ही प्रक्रिया चालूच आहे. आम्ही थांबत नाहीत. जोपर्यंत हा कायदा होत नाही तोपर्यंत आम्ही संघटनेच्या माध्यमातून म्हणा, संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आमचा कायम चालू राहणार आहे. आम्ही तो न्याय मिळवण्यासाठी जास्तीत जास्त महाराष्ट्रातून कसा उठाव होईल हा आमचा प्रयत्न आहे. नाही, कायद्याचं म्हणजे स्वरूप कसं आहे थोडक्यात की विधवांचा पती गेल्याच्या नंतर जे काय सोन्याचं जे आभूषण वगैरे आहे ते काढू नये या संदर्भात कायदा. तो कायदा असा असायला पाहिजे, जिचा पतीचं निधन झालं तिचं आभूषण एक तर काढायचे नाहीत. दुसरी गोष्ट, ती विधवा झाल्यानंतर समाज व्यवस्था तिला पांढऱ्या पायाची, पांढऱ्या कपाळाची,
जे काय म्हणतो आपशकुणी हा तिच्या हातून पूजा करायची नाही, तिला सन्मानाने घरात स्वीकारायचं नाही, हिच्यामुळेच असं झालं. म्हणजे तिला जे तिरस्कार समाज व्यवस्था वागणूक देतो, बहिष्कृत करू नये तिला. आणि कधी कधी सर काय होतं, अल्पवयामध्ये एखादी महिला विधवा होती आणि तिचं पूर्ण आयुष्य तिच्या पुढं पडलेलं असतं, लहान मुलगा असतो एखादा, मग तिने तिच्या आयुष्यामध्ये असं का जगायचं? तिला व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात तरतूद केली, तुम्ही पुनर्विवाह करू शकता ना. पण काय होतं, समाज व्यवस्थेचा दबाव, त्याच्यामुळं तिला कुठं तिच्या म्हणजे तिचं कायदा आहे, समानता पण आहे, तरतूद पण आहे, फक्त अंमलबजावणी होत नाही. आणि गिव्ह अँड टेक समाजातला जो भाग आहे दडपण असतं, त्यापासून ते निश्चिंत राहावं, तिला भीती राहू नये. आणि समाजाने असं कायद्यात विशेष तरतूद करावी, खास करून शासनाने, की ते आभूषण तशीच राहू, तिने कुंकू किंवा टिकली लावावी आणि ती इतर बायांप्रमाणे समाजात असावी, रंगीबेरंगी कपडे घालावे, तिने आनंद व्यक्त करावा, असं तुम्हाला असं आमचं एकंदरीत म्हणणं आहे. तर आपल्याला बऱ्यापैकी बातचीत सोनवणे साहेबांची झालेली आहे. सामाजिक कार्य त्यांचं आपण बघितलं आहे, शैक्षणिक कार्य बघितलं आहे. त्यांनी जो बिझनेसमॅन शेती करतायत ते, आणि खूप चांगल्या पद्धतीची शेती करतात. विशेष म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जे काही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जे काम आहेत त्याच्यातसुद्धा त्यांना इंटरेस्ट आहे आणि त्यांनी ती कामं करून पण घेतली. आता मुळात जे सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करतात, ईश्वरचंद विद्यासागर हे जे इतिहासात होऊन गेले, विधवा पुनर्विवाहाचे खूप मोठे पुरस्कर्ते होते. आणि त्या काळात त्यांनी जो काही म्हणजे इंग्रजांच्या काळात लढा दिलेला आहे, आणि ते केशवपण वगैरे त्यांचे केस काढणे ह्या प्रथा त्यांनी बंद केल्या. त्यानंतर बऱ्याच काळाच्या नंतर सोनवणे आणि त्यांचे गुरु हे काम नेटाने काम करतायत, किंवा महाराष्ट्र शासनाने त्या विशेष कायदा करून जो अस्पष्टता आहे ती स्पष्टता येण्यासाठी आणि माणूस म्हणून त्यांना जगण्यासाठी अधिकार द्यावा, असं त्यांचं एक सामाजिक क्षेत्रातलं खूप मोठं काम आहे असं मला वाटतंय. त्यांना कुठल्या तरी आठवण येते काय कामासंदर्भात, ते आपण बोलू, काय अडचण नाही. सध्या सर आम्ही एक व्यापक स्वरूपात एकल महिला ज्या असतात ना, त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्यभर हिरम कुलकर्णी सर यांच्याबरोबर काम करतोय. आणि हिरम कुलकर्णी सरांचं एक नोकरीला होते ते शिक्षक म्हणून, त्यांनी आता एक 2-4 महिन्यापूर्वी स्वइच्छा निवृत्त झालेत ते ह्या कामासाठी. आणि जेवढे जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये एकल महिला आहेत, मग त्या घटस्फोटित असतील, विधवा असतील, कोरोना काळातल्या असतील, यांचा सर्वे करण्यासाठी आम्ही आता बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी शासनाला मागणी केली. पेपरला वगैरे बातम्या दिल्या होत्या आम्ही, की 300वी जयंती होती आज अहिल्याबाई होळकरांची, तर त्या जयंतीचं औचित्य साधून ह्या ज्या महाराष्ट्रभर विधवा महिला आहेत, एकल महिला आहेत, यांचा सर्वेक्षण व्हावं. आणि त्या सर्वेक्षण झाल्यानंतर यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी, यांचं कुटुंब चालण्यासाठी यांच्या शासनाने काहीतरी निधी उपलब्ध करून व्यवसायासाठी यांना मदत व्हावी, अशी काही योजना आणाव्यात, असा आमचा उद्देश आहे. आणि आता आम्ही पूर्ण महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ते नेमलेत, प्रत्येक तालुक्यात आमचे कार्यकर्ते, ते तालुकाभर काम चालू आहे आमचं. सर्वेक्षण करतो, विधवांना, एकल महिलांना काय व्यवसाय करतो त्याच्या पण आमच्याकडे नोंदी केल्यात आम्ही. आणि त्यांना लवकरच आम्ही स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण आणि त्यांचं कुटुंब कसं चालू शकतात, यशस्वी कसं होऊ शकतात, यासाठी आमचं कायम प्रयत्न चालू आहे. सध्या आम्ही त्याच्यावर हिरम कुलकर्णी सराबरोबर काम करतो. धन्यवाद सर. मला वाटतं आपली बरीचशी चर्चा झाली आणि आपण ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या त्या घेतलेल्या आहेत. आणि धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या संग बातचीत केलीत, ज्या सामाजिक क्षेत्रात काम करता तुमचा अनुभव आमच्यात ठेवलात. तुम्ही इतरत्र ग्रामपंचायतच्या जे सदस्य असतील किंवा जे कार्यकर्ते असतील, रोजगार हमीची कशी कामं मिळावी ही पण माहिती इथं सांगितलीत. तुमचे व्यक्तिगत जे तुम्ही खूप मोठ्या लेवलला, महाराष्ट्र लेवलला जे काम करतायत, खास करून एकल महिला असतील किंवा विधवा महिला असतील, त्यांच्या सन्मानाच्या संदर्भात असतील, या सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही अशीच प्रगती करो आणि खूप सारं सामाजिक कार्य करो, अशी आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. आणि नेक्स्ट टाईम भविष्यात तुम्ही सरपंच बनो आणि गावाचा चांगला विकास करो, ही एक सदिच्छा घेऊन मी थांबतो. जय भीम. जय भीम. हां, धन्यवाद, थँक्यू. आणि आपण पुढच्या एपिसोडला सुद्धा भेटूयात नवीन माहिती घेऊन. धन्यवाद, थँक्यू.